वाल्हेकरवाडी चिंचवड येथील हे गाव दत्त महाराज आणि स्वामी समर्थांच्या भक्तीसाठी प्रसिद्ध आहे. तर प्रथमतः मित्रांनो, मी तुम्हाला घेऊन जात आहे दत्त मंदिर, जे सायली कॉम्प्लेक्स येथे स्थित आहे. मित्रांनो, हे मंदिर अत्यंत सुंदर असून या मंदिराच्या बाहेर तुम्हाला असं मोठंसं वडाचं झाड दिसेल. त्या वडाच्या छायेखाली हे मंदिर आहे. प्रथमतः मित्रांनो, आपण दत्तगुरूंचे दर्शन केले, त्यांना नमन करून आपण आजूबाजूचा परिसर बघितला. आजूबाजूच्या परिसरामध्ये मित्रांनो, खूप सारे वयोवृद्ध जे होते ते प्रार्थना करत होते, काही जण आराम करत होते. एका गावाकडची एक फिलिंग या ठिकाणी आली मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, मी तुम्हाला घेऊन जात आहे श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर, जे आहे चिंतामणी चौकामध्ये. हे मंदिर देखील खूप खूप सुंदर आहे. या मंदिरात तुम्ही आलात तर पहिल्यांदा मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही मंदिर बघूनच असं तुमचे डोळे भुलून जातील, कारण इतक्या सुंदररित्या हे मंदिर बांधलेलं आहे मित्रांनो. आणि जसा तुम्ही आतमध्ये प्रवेश करसाल, तुम्ही काही काही नियमांचे पालन करावं लागेल. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला आतमध्ये प्रवेश आहे. व आत गेल्यानंतर मित्रांनो, जे एक समाधान, जे आयुष्यात मिळालेलं समाधान तुम्हाला असतं, ते या मंदिरात आल्यावरती तुम्हाला भेटेल. आपण येथे देवाला नमस्कार केला, स्वामींची प्रार्थना केली व जपमाळा 108 पर्यंत जपल्या व त्याच्यानंतर मित्रांनो, मी तुम्हाला सर्व मंदिर दाखवत आहे. आणि या मंदिरामध्ये मित्रांनो, तुम्हाला एक अशी कल्पना दिसेल की पेंटिंग्स वगैरे हे जे पण आहे ते वॉलवरती करून एकदम आकर्षितरित्या हे मंदिर बनवण्याचा प्रयत्न संस्थापकांनी केलेला आहे. खूप असं सुंदर मंदिर आहे. बाहेरच्या साईडला देखील एक वडाचे झाड मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळेल, जे आत्ताच प्लांट केलेलं आहे. अतिशय सुंदर मंदिर आहे मित्रांनो, नक्की भेट